नमस्कार. सर्वांना जय जिजाऊ, जय शिवराय, जय संविधान. आज राज्यभरात आपण बघतोय जरांगेंनी सरसकट प्रमाणपत्रांचा कुणबी प्रमाणपत्र द्या असा लावलेला एकच तगादा आणि कुठेतरी ओबीसींचे राजकीय आरक्षण संपुष्टात येतंय. या बाबतीत आदरणीय छगन भुजबळ साहेबांची असलेली तळमळ आणि त्या माध्यमातून राज्यभरामध्ये ओबीसींच्या अनेक सभा होत आहेत. अनेक पक्षाचे ओबीसी नेते या सभांमधून जनतेला संबोधित करीत आहेत. हे जरी खरं असलं तरीही केवळ लाखोच्या संख्येने सभा हे समस्यांवर सोल्युशन नसणार आहे, तर खरोखरच जातनिहाय जनगणना झाली तरच अनेक प्रश्नांची उत्तरही या माध्यमातून मिळणार आहेत. उद्या ठाणे येथे भिवंडी तालुक्यातील सोनाळे येथे ओबीसी एल्गार सभा होत आहे. या सभेलाही अनेक बांधव उपस्थित राहतील. सभा ही मोठी होणार आणि त्या माध्यमातून समाजाला एक दिशा मिळणार, समाजाची ताकद सरकार पुढे येणार एवढं नक्कीच. परंतु या सभेच्या परिपत्रकातील नावं जर आपण वाचली तर ज्या आमदारांना, ज्या ओबीसी आमदार असतील, ओबीसी खासदार असतील, त्या ओबीसी आमदारांनी, खासदारांनी त्यांना जे संविधानाने अधिकार दिलेले आहेत त्या संविधानिक अधिकारांचा वापर करून कधीतरी समाजाची बाजू मांडली का हे देखील तपासणे गरजेचे आहे. आज एवढे ओबीसी आमदार असतानाही का ओबीसी जनगणना किंवा जात नाही हा या जनगणनेची मागणी होत नाही? तोच जर एखादा आमदारांच्या पेन्शन वाढवण्याचा विषय असेल, कुठल्या भत्त्यांचा विषय असेल, तर ते एका मिनिटात विधेयक पारित होते. परंतु जनगणनेसारखा विषय असेल, खाजगीकरणाचा विषय असेल, अशा जनतेसाठी विधायक असलेल्या गोष्टींच्या बाबतीत मात्र सरकार काही करण्याच्या मनस्थितीत नाही असेच दिसते. आपण निवडून दिलेले आमदार, खासदार किती आपली बाजू मांडतात. लोकसभेचा विषय असेल तर तिथे देखील ती शेवटी कायदेमंडळ आहेत आणि या कायदेमंडळामध्ये जेव्हा हे विषय चर्चेले जाणार आहेत तेव्हाच त्याच्यावरती कुठला तरी उपाय निघणार आहे. सभाच्या माध्यमातून भाषणं होतील आणि तुम्ही जनतेचं मत हे तुमच्या मतामध्ये कन्वर्ट करण्यासाठी यशस्वी व्हाल. परंतु त्या जनतेच्या मूळ समस्या जर तुम्ही संविधानिक मार्गाने सोडवत नसाल तर या भाषणांचा काहीही उपयोग नाही. आज येथील विद्यमान खासदार असतील, अनेक ओबीसी आमदार असतील, या आमदार खासदारांनी आपल्या आपल्या सभागृहामध्ये किती वेळा ओबीसी समाजाची बाजू मांडली हे देखील संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे आपल्याला जनतेने निवडून दिल्यानंतर जे अधिकार आपल्याला संविधानिक आहेत त्या माध्यमातून जर जनतेचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न केला तर तो लवकर प्रश्न सुटेल. परंतु केवळ मतांसाठी जर या गोष्टी होत असतील तर या माध्यमातून असंही म्हटलं पाहिजे की तुम्ही तुमच्या मतांची पोळी भाजत असाल तर समाजाने देखील या गोष्टींकडे डोळसरित्या पाहिले पाहिजे. या आमदार खासदारांचा इतिहास पाहिला पाहिजे की यांनी आपल्यासाठी काय केलं आहे आणि तरच यांना आपण यापुढे उभं केलं पाहिजे हे मी स्पष्ट म्हणते. कारण की कधीच नसणारे लोक अचानकच कुठेतरी स्टेजवर यायचं आणि तिथे भाषणं ठोकून आणि फोटो काढून घ्यायचे आणि चमकोगिरी करायची, याला काहीही अर्थ नाही. ज्या समाजाच्या मतांवर तुम्ही निवडून गेले त्या समाजाच्या हितासाठी तुम्ही लोकसभा असेल, विधानसभा असेल, या ठिकाणी किती बोलले याचे देखील मोजमाप जनतेने पाहिले पाहिजे. उद्याच्या सभेच्या माध्यमातून सरकारला ओबीसींची ताकद ठाणे जिल्ह्यातील समजणारच आहे. काही लोकांना असा समज आहे की ठाणे जिल्ह्यात ओबीसी नाहीत म्हणून, तुरळक आहेत.
परंतु उद्या काय ती ताकद दिसेलच. आणि त्या ताकदीच्या जोडीलाच जर आपण निवडून दिलेल्या ओबीसी नेत्यांनी आपली भूमिका जर आपल्या आपल्या सभागृहात स्पष्टपणे मांडली तर हे प्रश्न अधिक लवकर सुटणार आहेत. त्यामुळे आधीच हा समाज खूप मागास आहे. आता कुठे तो स्थानिक स्वराज्य संस्था असतील, शिक्षण असेल, अर्थकारण असेल, इथे पुढे येत आहे. तर जरांगेसारखी लोक त्याच्यामध्येही अनेकांना पोटशूळ उठलेलं दिसतंय. आणि अशी जर सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि या मागण्या जर होत असतील तर पुन्हा हा समाज बॅकफूटवर जाईल. कुठे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कुठेतरी नेतृत्व करायला मिळणारा हा समाज पुन्हा खाईत ढकलला जाईल. आणि पुन्हा यांच्यावरती अधिकार गाजवणारे अन्य कुणी असतील, हे देखील त्रिवार सत्य आहे. ही खूप मोठी आणि हानी आहे आणि हा खूप मोठा घाला आहे, एक प्रकारे म्हणता येईल. यासाठी जातनिहाय जनगणना हा एकमेव उपाय आहे. परंतु बिहारची ओबीसींची आकडेवारी पाहता असे वाटत नाही की सरकार या विषयाला हात घालेल. कारण जिसकी जितनी संख्या त्याला तेवढी भागीदारी सरकारला द्यावी लागेल. आणि त्यामुळे आज तागायतचा इतिहास पाहिला तर एखाद दोनही ओबीसी मुख्यमंत्री आपल्याला सापडणार नाही. त्यामुळे या सरंजामांना या गोष्टी करणं म्हणजे हे कठीण काम आहे. आणि सत्ता ही अशी सुखासुखी सामान्य ओबीसींच्या हातात देणं हे काही सोपे नाही आहे. त्यामुळे जातनिहाय जनगणनासारखा विषय सरकार अजिबात मनावर घेणार नाही. ओबीसींनी या देखील माध्यमातून शिकलं पाहिजे की आपल्याला कोण गोल गोल फिरवतं आहे किंवा खोटी आश्वासनं देऊन आणि नुसती भाषणं ठोकणाऱ्या नेत्यांवर विश्वास न ठेवता खरोखर आपल्यासाठी संविधानिकपणे कोण भांडणार आहे अशाच लोकांना यापुढे देखील उभे केले पाहिजे. अन्यथा नुसती भाषणं ठोकायची आणि तिकडं सभागृहांमध्ये मात्र मूग गिळून गप्प बसायचे, अशा लोकांना देखील समाजाने जवळ करू नये. उद्याच्या सभेच्या नंतर आपण हक्काने विचारणार आहोत की तुम्ही आमच्यासाठी कुठे बोलले, काय बोलले. आणि जर हे नेते आता बोलणार नसतील तर यांना यांची जागा दाखवल्याशिवाय ओबीसी समाजाने देखील शांत बसू नये, एवढे मी या माध्यमातून सांगते. कारण ज्या सभागृहांमध्ये कायदे बनतात, जी कायदेमंडळे आहेत, तिथे नेते जर बोलणार नसतील तर सभांमध्ये बोलून त्याचा काहीही उपयोग होणार नाही. त्यामुळे संविधानिक अधिकार त्यांना जे आपण निवडून देऊन संविधानाने त्यांना जे अधिकार दिलेले आहेत त्यांचा त्यांनी वापर केला पाहिजे. आणि त्या माध्यमातून देखील समाजाची बाजू मांडली पाहिजे. केवळ हवेत गोळ्या मारून काही होणार नाही आहे. तरी सभा तर झाल्याच पाहिजेत, परंतु संविधानिक मार्गाने देखील या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधले पाहिजे. तरच समस्या सुटणार आहेत. धन्यवाद.